ट्रॅक्टर भरून इकडे कापलेला भात चाललाय. शेतावरून घरी यायला निघालेत पैसे घेऊन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आजचा व्हिडिओ आमच्या परतीचा प्रवास आहे मुंबईचा. आधी नाश्ता करून घेतो मी. चटणी आहे, मिरची खोबरा आणि भाकरी, बाजरीची भाकरी आहे. तर या सगळ्या नाश्ता करायला गावचा नाश्ता असतो. सकाळी चपाती भाकरी किंवा भाजी असेल, मच्छी. आज चटणी आहे. नाश्ता करून निघालो आणि आपला रायनो रेडी झाला आहे. फुल पॅक आहे मागे. आणि दिवाळीचं सगळं सामान, बाकीचे गावावरून आलं थोडंफार सामान आपल्याला न्यावंच लागतं मुंबईला. आणि आपण इकडे पण शेट पूर्ण पॅक. तर निघतो आता. चला चला पप्पा, चला आई. निघालो आता आम्ही आमच्या गावाला. टाटा बाय बाय करून 3 दिवसाची सुट्टी संपली आमची लगेच. आपण खुश आहे. परत तुला गाडीचा पुढे सगळं बघायला मिळतंय. बघा तिकडं. चला आई पप्पा चला. तर आम्ही पोहोचलो आता जेटी जवळ. आपला 12ची जेटी आहे. 11:48 झालेत. आणि जेटीवरती सगळ्या गाड्या आता येतात बाहेर. आता पोचलोय मी जेटीच्या ह्या साईडला, म्हणजे बागमांडला आलोय आता. आणि आज सुट्टी आहे दिवाळीची, तर खूप गर्दी आहे. दिवाळीची सुट्टी नाही, आज भाऊबीज म्हणून. भाऊबीजमुळे आणि दिवाळीची पण सुट्टी आहे ना सगळ्यांना. संपली सगळ्यांनी सुट्टी संपली. आणि समुद्र पण एकदम शांत आहे. आणि इकडे समोर आपल्या फेरीबोटचा तिकीट काउंटर आहे. वेस्वी बागमांडले फेरीबोट सेवा, म्हणजे सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस आहे त्याचं. ॲक्च्युली फक्त आपल्या वेस्वीलाच नाही तर खूप ठिकाणी आपल्या रत्नागिरीमध्ये पण, जसं की गुहागरला पण आहे, तेव्हा ते लिहिलं असेल. आगरताला दिघीला पण आहे, दाभोळ, धोपावे, जयगड, तवसाळ आणि आपली वेस्वी बागमांडले. तर 4-5 ठिकाणी फेरीबोट सेवा आहे त्यांची. आणि खूप चांगली सुविधा आहे खरं म्हणजे. त्याच्यामुळे आपला खूप प्रवास सुखकर आणि कमी टाईममध्ये होतं. आपण आता पोहोचलोय दिव्यागरचा. CNG आहे तिकडे. CNGला गर्दी पण आहे चांगलीच, कारण की सगळी लोक आलेत फिरायला गावी. बापरे, लाईन खूप लांबपर्यंत आहे. लास्ट टाइम आलं तर प्रेशर नव्हतं जास्त इकडे CNG पंपला. आज बघूया CNG आहे की नाही. डबल लाईन तर लागली समोर. तर CNG वरून निघालो आम्ही. ऑलमोस्ट 8 kg पर्यंत बसला, कारण की प्रेशर थोडा कमी होता. भांडून CNG. एक अनपढ असतात लोक, त्यांना काय माहिती नसतं कसं लाईनमध्ये यायचं काय नाही, कसे पण घुसतात. तो समोर झाले बघा
सेलेरोवाला. हिरो होते हिरो दोघं. नाही, त्यांना शेंबडे. वाटलं की कोण काय बोलणार नाही. बरोबर लावली त्यांना मागे. आणि आता पोचू आम्ही इकडे आतगाव मध्ये. आतगाव इथून ऑलमोस्ट एक चिकूकडे आमचा. चिकूकडे आणि आपल्या गावाला पण रायनोचे भाव खूप दिसतात. गावाला कापणीचं काम बघा किती जोरात चालू आहे. ट्रॅक्टर भरून इकडे कापलेला भात चाललाय. आम्ही आदगावला पोचलो आणि पहिला जेवलो मस्त सुरमई फ्राय. भरपूर दिवसांनी खाल्ली मी मच्छी फ्रेश. आताच खाल्लेली लास्ट ट्रिपला आम्ही, पण तरी सुद्धा खूप दिवस गेले मधी. आणि काल पण त्या इकडे शनिवार होता त्याच्यामुळे नॉनव्हेज नव्हता खाल्ला. तर आज सुरमई फ्राय आणि आता भाऊबीज. तर आम्ही आता निघतोय आदगाववरून. गुरुअंकुर बाय बाय. चला गुरुअंकुर येतो आमच्यासोबत मुंबईला. सीट बेल्ट लाव. चल बाय बाय कर सगळ्यांना. बाय 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 बाय. आता आम्ही पोहोचतोय देगी फेरीबोट जवळ आणि एवढी गर्दी आहे ना जवळ. आमच्या मागे 30-35 गाड्या आहेत. तर बघूया आता किती वेळ लागतोय आम्हाला. आणि मगाशी CNG पंप जवळ ॲक्च्युली काय आलं माहिती आहे का, आम्ही सिंगल लाईन होती आणि पुढे 4 ठिकाणी आहेत जिथे CNG ॲट अ टाईम फिल होतात गाड्यांमध्ये. तर एक आला काय माहिती कोणता होता, MH14 होता, म्हणजे आपल्या इकडचा नव्हता. त्यांनी गाडी डायरेक्ट राईट साईडनी आले आणि सगळ्यांच्या पुढे गेला, म्हणजे सेकंड लाईनला. तर मागचे कोणच उतरून आले, त्यांना काय पडलेच नव्हती. मी बोलो आमचा नंबर पहिला आहे तर तू गाडी मागे घे, पण मागच्याना काय पडली नव्हती. तर शहाणपणा करायला लागला तो. तर अशा वेळेला योग्य आम्हाला हा सेट होतं की आमचा नंबर पहिला आहे, आम्ही एवढ्या टाईम लाईनीमध्ये उभं होतं, तर पहिला आपल्या गाडीमध्ये CNG फिल झालं पाहिजे. काय बोलते स्नेहल? म्हणून तुम्ही बोलली ना. म्हणून तर स्नेहलने पण 4 गोष्टी त्याला सांगल्या, त्याला सुनावल्या. हे अक्कल नसलेले लोकांना लायसन कसं मिळतं मला कळत नाही. त्यांना लेनची म्हणजे शिस्त त्यांना माहिती नसतं की कशी कुठे CNG भरायचं. चांगल्या 2 गोष्टी सुनावल्या आम्ही त्यांना. आम्हाला CNG पहिला त्यांना भरा भेटला, आम्ही निघालो. बाकीचे मागचे असेच मस्त झोपलेले होते गाडीमध्ये. पण तिकडे चूक नसते, तिकडे बोललं पाहिजे. नाहीतर लोक त्याचा फायदा घेतात. तर आपली चूक नसेल तर त्यावेळी नक्की आवाज उठवा, मग तेव्हा लोकांना कळेल. ॲक्च्युली हे लोक कोण करतं माहिती आहे ना, ज्यांना शिकलेले नसतात, त्यांना काय कळत नाही या गोष्टीमध्ये, तेच लोक शहाणपणा करतात. नाही, मला तर उलट वाटतं. असे लोक शिकलेली असतात पण त्यांना ती एक अक्कल किंवा मॅच्युरिटी नसते. तशी लोक असतात अशी. उलट मला वाटतं न शिकलेली लोक जास्त मॅच्युअर असतात आणि अशी कधी वागणार नाही. म्हणजे कधी कधी डिपेंड करतं सिच्युएशन काय असेल. पण ते दोघं एवढे बधीर होते ना, ठीक आहे आपण एवढे जास्त काय लक्ष दिलत नाही. आपला CNG भरला आणि आम्ही निघालो. आता बघूया आपल्याला रोह्याला जायचं. इथून ऑलमोस्ट जेटी क्रॉस केल्यानंतर पण 1 तासाचा प्रवास आहे. आता जेटीत जायला कधीच आम्हाला 1 तास लागेल, कारण की इकडे 2 जेट आहेत, एक तिकडून सुटते आणि एक ह्या साईडने सुटते. तर आता बघूया किती वेळ लागतोय आपल्याला. मला लाईन दाखवतो किती आहे. जेटी तिकडे आहे, अजून 20-25 गाड्या असतील, एवढी लाईन आहे. अजून एवढी लाईन बाकी आहे. किती वेळ जातं काय माहिती. जेटीला एवढा लेट होतो तर आम्ही खातोय. मी खातो शेंगदाणे, ही खाते गोरा खट्टा, सॉरी काळा खट्टा. काळा खट्टा. आणि इथे गेम खेळते. ही कुठला गेम आहे? माहित नाही, फर्स्ट टाइम चालू केला. हाय स्कोर 134. तो टुनटुन काय उडते. अरे कुठला? भारी भारी भारी, एक नंबर गेम आहे. 261 झाला हाय स्कोर. चला पार्टी द्या आता. हा चांगला. भरपूर गेम आहेत रे. पहिल्यांदा गाडीचा जो डिस्प्लेचा वापर होतोय गेम खेळायला.
ब्लॉक्स फोरायचा, पण त्याचं ना हे काहीतरी मी गोल फिरवलं ते सरळच नव्हतं, आता तर मी बंद केलं. मग असं का होतं काय म्हणतो? हे इथं कुठं? हां हां आलं आलं. कुठला अरे 3, 2, 1 आता आउट झाला, संपला. संपला. ते आधी ते कुठे उडाले भाले. भारी गेम आहेत रे. रायनोमध्ये आपला गेम पण आहे. आता ते आज मला खेळायला मिळतात, मला वाटतं नंतर मग मला काय मिळणार नाही. ढुबुक जेटी नंबर येऊ दे बाबा. कधी पोचायचं मुंबईला? आम्ही 4:15 वाजले. स्नेहल गाडीवाला गेम खेळते. स्टार्ट स्टार्ट. गेले हारवला सगळ्यांना. थांब ट्युटोरियल पहिल्यांदा आलो ना गेम. हे काय? भारी भारी भारी. गाडी फास्ट आहे. थोडं बर्फात चालली वाटते गाडी आपली. बर्फमध्ये चालली गाडी. नाही जिंक आता स्टार्ट झालंय बघ. डायरेक्ट पाण्यात जेटीवरून पाणी टाकणार डायरेक्ट. तिथे स्कोर गेम ओव्हर. स्टार्ट ड्रिफ्ट. चलो चलो ए बाबा थांब. गावात आता डायरेक्ट खाली गेला. थांब रे बाबा. असं कसं कर. तुझ्यापेक्षा तर मी चांगलं चालवलेलं. मग आता परत करणार. थांब. अरे पावसा थांब. कसला ड्रिफ्ट आहे हा? तुला येत नाही राहू दे. अरे असं नाही खेळायचं. मी दाखवते ना. इथे एक चान्स बंदो. स्टार्ट हो बाबा. काहीतरी दाबलंस. हे आवाज पण आहे. आता गाडी लावून आता ड्रिफ्ट बघा सर. थांब किरव्या. जिंकलो मी. तो बघा काय एक नंबर. भारी 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 भारी. ते जास्त 35 आहे. 37 आहे. तू गाडी चांगली चालवतेस. मी नाही चांगली. हो भारी भारी भारी. तर जेटी नाही तर बसून आम्ही गाडीमध्ये काय काय फंक्शन आहे ते पण चेक करतोय. गाडीमध्ये भरपूर प्रकारचे गेम आहेत. हे बघा कोणकोणते गेम आहेत दाखवणार. भरपूर गेम आहेत रे. खूप आहेत. 3, 3, 6, 9, 12, 15, 18 गेम्स आहेत. 18 गेम आहेत खेळायला. जेटी तर आल्या आता. ह्या गाड्या बाहेर चालल्यात आणि आता आपली गाडी जाणार. आणि फायनली जेटीमध्ये आलो आम्ही. आणि एवढी गर्दी नाही तर गाडीला गाडी चिटकून लावलेली आहे. फुल जेटी हाऊसफुल आहे. तर जेटीवरून निघालोय आणि आता बघूया इथून रोहा 1 तासाचं अंतर आहे. किती वेळ लागतो आम्हाला बघूया. आणि इकडे रोड पण तसा बऱ्यापैकी आहे. आणि मी थोडा आराम करतोय. स्नेहल गाडी चालवते. आणि भात कापणी बघा पूर्ण झाले ऑलमोस्ट. पाऊस नको यायला आणि पूर्ण भाताची वाट लागते. शेतावरून घरी यायला निघालेत म्हैशी घेऊन. रायगडमध्ये एक खासियत आहे. रायगडमधले सगळे रोड ना एकदम भारी झालेत. सगळे रोड ऑलमोस्ट डबल लेन आहेत आणि सिमेंटचे रोड आहेत.
रस्ता बघते पुढचा, त्याला गोल गोल फिरवला मी. तो घाबरलाय मी गाडी चालवली. काय त्याला सवय झाली आता, तू गाडी चालवतेस तर. हा रस्ता किती छोटा आहे रोह्याला जाताना. फक्त एक गाडी आणि अचानक समोर बाईक आली तर बाईक म्हणजे एक गाडी आणि एक बाईकच जाऊ शकते, एवढा छोटा रोड आहे. समोरून गाडी आली तर आपल्याला ऑप्शन नाही, थांबावंच लागेल. त्याच्यामुळे ह्या रोडला गाडी खूप सांभाळून सावकाश चालवावी लागते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे आता सगळे शेतावरची कामं करून पण घरी जायला निघालेत. त्यात रस्त्यात गुरं पण मिळत आहेत. गुरं भेटतात रस्त्यामध्ये खूप सारे. पण आपल्यासमोर 3 गाड्या आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर मागून चालवतो. समोर त्यांच्या गाडी येईल तर आपल्याला भेटते, समोर गाडी येईल तर आपण आधीच सेफ डिस्टन्स ठेवून चालवतोय. संध्याकाळचे वाजलेत 6:15 आणि आम्ही पोचलोय रोहा. रोहाचा मार्केट फुल भरलं एकदम. दिवाळी, भाऊबीज सगळे काही सण चालू आहेत तर एकदम चमकतंय. आणि आर्या वाट बघते आमची, सकाळपासून वाट बघते. दुपारी जेवायला पण थांबलेली ना. दीदी बोलते नंतर की मामा आम्ही जेवायला नाही येणार आहेत, तर तिने जेवून घेतले. आता बघूया देवळाजवळ थांबलेलं जाऊन दुपारपासून परत. बापरे देवा जाम आहे हे. रोहा देवा बोलते. रोहा एकदम फुल भरलं आहे रे. फेस्टिवल ऑफर इफर चालू आहे तुमच्याकडं आता काय काय. पुढे आणि आर्या वाट बघते आमची. ये केवढा आनंद झाला तिला. ए आलो आम्ही. ये बाबू इकडे. एवढा वेळ ठेवलेला मला. चिकू सरत होता मला. चिकू बोलत जायचं नाही. गेलो वर इकडे. काढले पण ते वा काय लिहिलंय. काय लिहिलंय हे. आय लव्ह यू लिहिलंय. गंगूबाई कुठे स्पेलिंग लिहिलेच नाही. स्पेलिंग तू लिहिले तिने तिच्या भाषेत लिहिले. कोण नाही शार्क खाल्ला नाही कागद. हॅपी दिवाळी बोला लवकर. हॅपी दिवाळी. संपली तो हॅपी दिवाळी. डिग्री डिग्री खतम हो गई बेटली. हे दोन्ही सोबत पेटवले मी. बाय कर लवकर. तोऱ्यावर बसूया. तर आम्ही चाललो आता आरेला घेऊन. तू येतेस ना. बसायला फक्त एसी लावतो. थंड थंड कूल कूल. हा कसा एसी गरम झालंय ना. मला आणि काय सांगितलं लक्षात ठेव सगळं. हा गुडघ्याला 1 तास अभ्यास करायचा. किती वेळ अभ्यास करायचा सांग. चला आता निघतोय आम्ही. आणि मला फोटो पाठवायचा का अभ्यास केला रोज. संध्याकाळचे वाजलेत 7:30. बाय बाय. संध्याकाळचे वाजलेत 7:55 आणि रोह्याच्या CNG पंपमधून CNG फुल करून पुन्हा एकदा आम्ही निघालोय ऐरोलीला जायला. चला जायचं. हो. गणपती बाप्पा मोरया. तर आजचा दुसरा दिवस आहे आणि काल रात्री आम्ही 11 वाजता पोहोचलो. आणि हा व्हिडिओ कंटिन्यू भाऊबीजेचा व्हिडिओ आहे. आता माईकडे आलो आहे म्हणजे अंशूकडे. अंशू दिदी गावाला आहे. तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. तर चला भाऊबीज करून घेऊया.
त्याचा पण भाई आणि माझा पण भाऊ. भाऊबीज करून झाले आणि साहिल आहे, तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये बघितला, मी काकांचा मुलगा आहे आणि माझा छोटा भाऊ. आणि इकडे माझे भाऊबीज इकडे पैठच कुठे इकडे मला ना कुठे आणि इकडे अम्मू आणि भावाच्या हातमध्ये. इकडे स्नेहल काय करतेस? काय नाही, स्नेहल काय नाही करत आहे, गोल गोल फिरवते. काय आहे ते? डोसा. आणि इकडे माई आहे, इकडे भाऊजीचं काम चालू आहे, वर्क फ्रॉम होम. गोट्या व्हिडिओ कॉल लागलाय ना. आता जेवायला बसतोय आम्ही. जेवायला गेले मुळ्याची भाजी आहे, वटाण्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, मिरची तळलेली आहे, डाळ आहे आणि डोसा आहे. तर या जेवायला. अंशू सगळ्यांना जेवायला वाटतं. अंशू हॅपी बर्थडे, हॅपी दिवाळी. तुला तुरंत बोल, या जेवायला बोल इकडे. या सगळ्यांनी जेवायला. भाऊबीज करून जेवण वगैरे निघालो आम्ही. आणि भाऊबीजेचा प्रवास सुरू झाला दापोलीतून, पाळंदे गावापासून आदगाव, रोहा आणि शेवटला येऊन संपला ऐरोलीला. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमचा प्रवासाचा नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.